कर्जाच्या व्याजामध्ये हजारो रुपये वाचवायचे आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बऱ्याचशा बँका या 14 ते 15% कर्ज देतात आणि एनबीएफसी फायनान्स कंपनीज या फक्त 9 ते 10%. तरीही फायनान्स कंपनीजना बँकेपेक्षा जास्त व्याज द्यावं लागतं. सध्या मार्केटमध्ये बऱ्याचशा फायनान्स कंपनीज एनबीएफसी या फक्त 9 ते 10% कर्ज देतात आणि बरेचसे लोक व्याजदर कमी आहे हे समजून हे कर्ज घेतात. पण कर्ज घेण्यापूर्वी ही माहिती ते कधीच घेत नाहीत की हा व्याजदर फ्लॅट आहे का रिड्युसिंग. जर व्याजदर फ्लॅट असेल तर तुम्हाला तुम्ही घेतलेल्या मूळ रकमेवर लोन संपेपर्यंत व्याज भरावं लागतं. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही 1 लाख रुपये कर्ज 12% व्याजाने 5 वर्षासाठी घेतलं असेल तर प्रत्येक वर्षी 12,000 प्रमाणे 5 वर्षाचे 1 लाखावर तुम्हाला 60,000 रुपये इतकं फक्त व्याज भरावं लागेल. त्यामुळे कागदोपत्री व्याजदर 12% जरी दिसत असेल तर इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट तुम्हाला 20% पेक्षा जास्त पडू शकतो. या उलट जर व्याजदर हा रिड्युसिंग बॅलन्सवर असेल तर ईएमआय भरल्यानंतर जे आउटस्टँडिंग बॅलन्स असेल त्यावरच तुम्हाला व्याज लागेल. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर हा फ्लॅट आहे का रिड्युसिंग आहे ही माहिती नक्की करून घ्या आणि तुमचे व्याजामधील हजारो रुपये वाचवा.